श्री स्वामी समर्थ. श्री शिवलीलामृत अध्याय 12. श्री गणेशाय नमः. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्रवर्ण, ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ, पूर्ण, स्त्री, बाल, वृद्ध, तरुण सर्वी शिवकीर्तन करावे. शिवस्मरण नावडे अणुमात्र तो अंत्यजाहुने अपवित्र. तो लेईला वस्त्रे अलंकार, जेवी प्रेत शृंगारिले तेणे बक्षिले जे अन्न. जैसे वशु बक्षिती यथेष्ट तृण, जैसे मयुरा अंगी नयन, तैसेची नेत्र तयाचे. वाल्मिक छिद्रव्रत कर्ण, द्रुमशाखावत हस्तचरण, त्याची जननी व्यर्थ जाण. नंदीहुनी वांस जाहली, जो शिवभजनाविण तो जावो समुद्रात बुडून. अथवा भस्म करून वडवाग्न का सर्पडंखो तयासी. तया तरी श्रवणी धरावी आवडी, जैसी पिपिलिका गुळासी न सोडी. अर्ध तुटे परी कळी न काढी, मुख देतुनी सर्वदा. की चुकला बहुत दिवस सुत, एवढाची पोटी प्रीतिवंत. त्याची शुभवार्ता ऐकता अकस्मात धावती जेवी. माता पिता अमृताहुनी व्राड, गोडी लागती कर्णासी गोड. जैसे कथा श्रवणी ज्याचे न पुरे कोड, सर्व टाकूनही जाई जे. गावासी गेला प्राणनाथ, प्रिया पतिव्रता वाट पाहत. तो पात्र आले अकस्मात, धावे श्रवण करावया. निर्धनासी सापडे धनकी, जन्मांदासी आले नयन की. तृष्णेने जाता प्राण, शीतळ जीवन मिळाले. ऐसे ऐकावया कथा पुराण. धावावे सर्व काम टाकून, चिंता निद्रा दूर करून. श्रवणी सादर बैसावे, वक्ता पंडित चातुर्यकणी. नमावा तो सद्गुरू म्हणून, की ह्या शंकराची न मानुनी. धरीचे पूजनी आदर, सुरभीच्या स्तनातुनी अवधरा. दारा सुटती जैसा सधारा, तैसा वक्ता वदता शिवचरित्रा. कर्णद्वारे प्राशिजे, वक्ता श्रेष्ठा मानवा. अत्यंत न पुसावे बलते पाखंड मत. नसते कुकर्म घेऊन चित्त, न शिणवावे सर्वथा. न कळे तरी पुसावे आदरे. सांगेले ते श्रवण करावे सादरे. उगेच छळिता पामरे, तरी ते पिशाच जन्म पावती. वक्त्यासी छळिता अवधरा, तरी दोष घडे न त्या नरा. पुराणिका वेगळा नमस्कारा, न करावे सभेत. कोणाची मध्येच टाकून कथा श्रवण, उगीच गर्वे जाय. उठोनी तरी अल्पायुष्य जाण, संसारी आपदा बहुभोगी. कुटिल खळ पापी धूर्त, तो मुख्य श्रोता न करावा यथार्थ. दुग्ध पिता सर्वांगी पुष्ट होत, परी नरज्वरिता विषवतते. तैसा श्रवणी बैसून कोतरक घेऊन तरी कथाखंडन. त्याचे वर्थ गेले श्रवण, नरकासी कारण पुढे केले. कथेत न बोलले इतर, मन करावे एकाग्र. कथेची फलश्रुती साचार, तरीच पावती बैसता. वस्त्रे अलंकार दक्षिणासहित, वक्ता पूजता प्रीती अत्यंत. धन देता कोशभूत, भरे अपुला निर्धारे. रत्ने देता बहुत, नेत्र होती प्रकाशवंत. अलंकार्य प्रतिष्ठा अत्यंत, श्रोते यांची वाढत असे. एवं पूजा षोडोपचारे, पूजिता षोडोपचारे. तेणे तुष्टमान होय उमावर. जे जे पदार्थ अर्पावे साचार, त्यांचे कोटी गुणे प्राप्त होती. त्याची कदा नाही दारिद्र्य, शेवटी स्वपदा येईल. पाहल चंद्र कुथेसी येता, पाऊले टाकी निर्धार. पापसंहार पदोपदी, मस्तकी उष्णेव घालून ऐकती. तरी जन्मांतरी बाळपक्षी होती, म्हणाला उष्णीश काढिता नये सभे प्रती. तरी मुख्य पल्लव सोडावा, जो विडा घेऊन ऐकती. तरी यमकिंकर त्यासी जाचिती, नाना यातना भोगविती. मूळ व्यसवचन प्रमाण हे, एक बैसती उगेची श्रवणी. निद्रा मोडावी बहुत प्रकारे करून, अंतर सद्गती त्रियावे पाणी. मग निद्रा कैशी स्पर्शेल वरी जीवन काय व्यर्थ लागून. जैसे एकांती द्रव्य आपुले पूर्ण, तेने घडता जागरण. निद्रा न ये प्राणी, निद्रा लागली दारुण. तरी उभे ठाकावे कर जोडून, निद्रा न ये तो उपाय करून. मुख्य श्रवण करावे, वक्त्याहुनी उंच आसन तत्वता. तेथे न बसावे धरून अहंता. हे न मानिती ते काग तत्वता, जगपुरीशी बक्षिते. जे बैसती विरासन घालून, ते होती वृक्ष अर्जुन. पाय पसरिती त्यास सूर्यनंदन, शुक्र काष्टे जोडी बळे. ते सांगता ही न ऐकती, बळेची जेठा घालून बैसती. त्यासी यमदूत बांधून नेती, नेऊन टाकुती नरककुंडी. जो श्रवणीनी जे दाटून, जो उपजे अजगर होऊन. बैसे नमस्कार केलिया वाचून, वंशवृक्ष होय तो. कथेत बोले भलत्या गोष्टी, तो मंडूक होय सदा वळवटी. हर्षे टाळिया न वाजवी हटी, होय कष्टी संसारी. जो शिवकीर्तन होळसती, ते शतजन्मी सारमेय होती. दुरत्तरे बोलती निशिती, जन्मा येती सरड्याच्या. ते श्रवणी न होती सादर, ते अन्य जन्मी होती सुकर. जे इच्छिती
शिवचरित्र ते वृकयोनी पावती वक्तासी देता आसन शिवसान्निध्य वैसे जाऊन वस्त्रे देता अन्न प्राप्त होय तया ते करिता कथा श्रवण पुराण भक्ती वैराग्य ये अंगी पूर्ण यदर्थी कथा सुगम जाण जेण अनुताप उपजेन म्हणी दक्षिणेकडे ग्राम एका मंगळ त्याचे नाव मुळीच पाष्कळ सर्व धर्म विवर्जित केवळ स्त्री पुरुष चार कर्मी धर्म नाही अणुमात्र अनाचारी परम अपवित्र जपतप विवर्जित अग्निहोत्र वेदशास्त्र कैसे ते वेद आणि शास्त्र हे विप्राचे उभय नेत्र एक नाही तरी साचारे एकाक्षतयासी बोली जे वेदशास्त्र उभयहीन तो केवळ आधीच केवळ अंधची जाणं असो त्या नगरीचे लोक संपूर्ण सर्व लक्षणे अपवित्र तस्कर चहाडा आणि जार मद्यपी मार्गग्न दुराचार मातया पिता यांचा द्रोह करणारा एवं सर्व दोषयुक्त जो त्या ग्रामीणचा एक विप्र नामतयांचे विदुर वेश्य सैतरत अहोरात्र काम कर्दम लोळत त्याची स्त्री बहुला नाम तीही जारिणी अपवित्र परम एके जाराशी असताच काम व्रतारे जाऊन जपोनी धरी येली दार पळता सत्वर तीस व्रतारे दिधला मार यथेष्टलता मुष्टी प्रहार देता बोले काय येते म्हणे तू झालासी जार मीही ती तेची करीते निरंतर मग बोले तो विदुर विप्र तू हा द्रव्य अपार मिळवले ते द्रव्य दे मज लागून मी देईन वरांगणेसी ती म्हणे मी देऊ कुठून एकता मारी पुढती तो मग तिचे अलंकार हिरोनी घेत घरची सर्व संपत्तीने त्या वरांगणेसी देत तेही समर्पी जारते दोघे ऐसे दोघेही पाप आचरत तो विदुर विप्र पावला मृत्यू यमदूती नेला मारित बहुत जाची ती तयाते कुंभी पाकादी मरम दुःख भोगून या तो शतमूर्ख मग विंध्याचळाच्या दरीत देख भयानक पिशाच झाला आळे पिळे अंगासी देत हिंडे क्षुधा तृषा पीडित रक्तवर्ण अंग त्याचे समस्त जेवी सिंदूर चर्चिला वृक्षाशी घेत टांगून सवेची हात देत फिरेवन रक्तपिती भरोना सर्वांग त्याचे नासले कंटकवन परम दुर्धर न मिळे कदा फळमूळ आहार आपुल्या पापाचे भोग समग्र भोगी विदुर विप्रतो इकडे बहुला दवरहित एक होता तियसी सुत तो कोणापासून झाला त्वरित ते स्मरण नाही तियसी तवा आले शिवरात्री पर्व गोकर्ण यात्रेसी चालिले सर्व नानावाद्य वाजती अभिनव ध्वज पताका मिरविती शिवनामे गजती दास वारंवार करीती घोष कैसा उरेल पापलेश सर्वदा निर्दोष सर्वजन त्याच्या संगती बहुला निगत सवे घेऊन धाकटा सुत गोकर्ण क्षेत्र देखील पुण्यवंत झाले पुनीत सर्वजन बहुलेने स्नान करून घेतले बळेश्वराचे दर्शन पुराण श्रवणी बैसली येऊन तो निरूपण निघाले जीवनिता जारीन तीच यमदूत नेती धरून लोहबरी गतप्त करून स्मरगृहा माझी घाली ती ऐसे बहुला ऐकून भयभीत झाली तेच क्षणी अनुताप अंगी भरून रडू लागली अट्टासे मग पुराणिकासे समजता आपुला सांगे वृत्तांत जे झाले जे पापाचे पर्वत तेनीच मुख्य उच्चारी अंतकाळी यमकिंकर ताडन करीतील मज अपार ते वेळी मज कोण सोडवणार दुःख अपार सोसुभीती स्वामी माझे कापते शरीर काय करू सांगा विचार गळापाश घालून यमकिंकर करीती मार तप्तशास्त्रे नाना परी विटंबिती असी पौत्रवनी हिंडविती उपराटे बांधोनी टांगती नरककुंडी अधोमुख ताम्रभूमी तापवून त्यावरी लोळविती नेऊन तीक्ष्ण शस्त्रे आणून पोटा माझी खुविती तीक्ष्ण धूम्र करून वर टांगेती नेऊन भूमी मजरवून तप्त शरे मार करती तप्त शुळावरी घालीती पायी चंडशिळा बांधिती महानरकी बुडविती सोडवी कोण देतुनी बहुलीसी गोड न लागे अन्न दुःख रडे रात्रीन म्हणे मी कोणाची जाऊ शरण आश्रय धरू कोणाचा कोण्या नरकी पडे न जाऊन मग त्या ब्राह्मणाचे धरी चरण सद्गुरु मज तारी तेथून आले शरण अनन्य मी मग गुरु पंचाक्षर मंत्र सांगे बहुले प्रतिसत्वर शिवलीलामृत सुरस पार श्रवणी करावी शिवद्वारी मग तिने सर्व ग्रंथ गुरुमुखे एकिला प्रेमयुक्त श्रवण भक्ती अवध्यात श्रेष्ठ ऐसे जाणीजे सत्संगे होय निस्संगे निर्मोह सहज मज निर्मोहत्व निश्चित उद्वेग कैसा मग तयासी बहुला झाली परम पवित्र शिवनाम जपे अहोरात्र दोष न उरे तिळ मात्र सुचिरभूत सर्वदा दव्याचा जाय भुरसा मग तो सहजची होय आरसा की लोह लागता परिसाचा मी कर सहजची की अग्नीत काष्ट पडले मग सहजची अग्निमय झाले गंगेसी ओहळ मिळाले गंगाजळ सहजची जाय जप करिता पाप जाय निशेष ज्ञानाहुनी ध्यान विशेष श्रावणाहुनी मननास सतेजता सहजची मननाहुनी निधी ध्यास त्याहुनी साक्षात्कार समरस मग तो शिवरूप निर्दोष संशय नाही सर्वता बहुला निर्दोष होऊन श्रवणे झाली सर्व पावन जिव्हेने करू लागली शिवकीर्तन मग कैसे बंधन ती श्रवणे तोर पावन होते श्रवणे याची जन्मी मुक्त
नलगे तीर्थाटन श्रम बहुत श्रवणे सार्थक सर्व ही ज्यासी न मिळे सत्समागम श्रवण त्याने करू जावे तीर्थाटन नलगे अष्टांग योग साधन करावे श्रवण अत्यादरे योग यागव्रत साधन नलगे काहीच करावे जाण न विद्या भक्तिपूर्ण श्रवणेची हाता येतसे चारी वर्ण चारी आश्रम श्रवणेची पावन परम असो बहुलेसी सत्समागम सर्वाहुनी थोर वाटे गुरुची सेवा अखंड करी त्यावरी राहिली गोकर्ण क्षेत्री वल्कला जिज्ञधारे तीर्थी करी नित्य स्नान सर्वांगी भस्मलेपण करी पुण्य रुद्राक्ष धारण सर्व प्राप्त सोडून या जाण गुरुसेवा केली तिने नित्य गोकर्ण लिंगाचे दर्शन गोकर्ण क्षेत्र पुण्य पावन तेथीचा महिमा विशेष पूर्ण तृतीयाध्यायी वरलेला स्वय कीर्तिपुष्टीवर्धन बहुलेने तिने देह जाळून तेची भस्मांगी चर्चून झाली पावन शिवरून शंकर हे विधानात आढिले ते काळी बहुला शिवपदाप्रती नेली एवढी पापेण उद्धरली चतुर्दश लोक नवल करीती सदाशिवांपुढे जाऊन बहुलेने केले बहुतस्तवन मग अंबेची स्तुती करिता पावन झाली प्रसन्न ही मन कन्या म्हणे इच्छित वर मागत वरित हिरी म्हणे पती पडता अधोगतीत कोटे आहे न मिळे निश्चित पावन करून आणि येते ते त्रिजग तरी पाहे विचारुनी तो विंध्याचळी पिशाच होऊन रडत हिंडे पापिष्ट मग बहुलेसी म्हणे भवानी जाई सवे तुंबर घेऊन पतिसी आणि विंध्याद्री होणे श्रवण करवी शिवकथा मग गेली विंध्याचळात व पिशाच नग्न देखील धरोनी वृक्षाशी बांधिला तुंबरे बळे करोनिया मग वल्कली काढून सप्तस्वर मिळवून आरंभिले शिवकीर्तन ऐकता पशुपक्षी उद्धरती शिवकीर्तन सराज तुवरे मात्र देता सतेज सावध झाला विद्रोद्विज म्हणे मज सोडा आता मग सोडताची धावून धरिले तुवराचे चरण म्हणे स्वामी धन्य धन्य केले पावन पापिया ते स्त्रियेसी म्हणे तू धन्यच आचार केला माझा आजीवोद्धार मग तुवरे शिवपंचाक्षर त्यासी मंत्र उपदेशिला त्याचा करिता जप तव विमान आले सतेज रूप विदुर झाला दिव्य रूप श्री सहित विमानी बैसला आणिली शिवपाशी मिरवित दोघेही शिवचरणी लागत लवण जळी विरत तैसी मिळत शिवरूपी जळी विराली जळगार नबी नाद विरे सत्वर तैसी बहुला आणि विदुर शिवस्वरूप झाली ज्योती मिळाली कर्पुरी गंगा सामावली सागरी ब्रह्मस्वरूपी निर्धारी विराली ऐक्य होऊनी शिवमंत्र शिवकथा श्रवण शिवदीक्षा रुद्राक्ष धारण भस्मलेपने उद्धरण गेली ती किती संख्या नाही भस्मातून निघाला भस्मासुर शिवद्रोही परंपामर त्याचा कैसा केला उद्धार ते चरित्र सांगा कैसे हे शिवपुराणी कथा सुरस श्रोत्री ऐकावी सावकाश कैलासी असता महेश प्रदोष काळी एकदा भस्मस्वकरी घेऊन अंगी चर्चा उमार म्हणत व एक कडा लागला तो शिवे जाण भूमीवरी ठेविला नवल शिवाचे चरित्र तेथेची उत्पन्न झाला असुर नाम ठेविले भस्मासुर उभा सदा कर जोडून मने वृषभदजा शिव सदाशिवा मज काही सांगित असे सेवा शंभू म्हणे मज नित्य यदवा चिता भस्म आणून दीजे नित्य नूतन आणि भस्म हीच सेवा करी उत्तम ऐसी आज्ञा होता परमभावड भस्मासुर संतोषला कर्मभूमीचे नित्य येऊन वसुंधरा शोधी संपूर्ण तो शिवभक्तपरायण लिंगार्चन घडले जाशी शिवरात्री सोमवार प्रदोष सदायगे शिवकीर्तन सुरस त्याचेची भस्म भवानी अंगीकारी आधारे जे का भक्त अभेद प्रेमळ त्यांच्या मुंडांची करी माळ स्मशानी वैराग्य वाढे प्रबळ म्हणून दयाळ राहे येथे लोक स्मशानाहुनी घरा येती वैराग्य जायेविषयी जडे प्रीती म्हणून उमा वल्लभे वस्ती केली महास्मशानी पंचभूते तत्वांसहित पिंड ब्रह्मांड जळवणी समस्त सर्व निर्तून ते उरत स्वात्मसुख स्मस्मतेची तेची ब्रह्मांड ब्रह्मानंद सुख सोजोड ते भस्मचर्ची दयाळ तो अमूर्त मूर्त कृपाळ षड्विकार रहित जो अस्तिज आहे ते वर्धते विपरिणमते अपक्षयिते निधन षड्विकार समस्त शिव परब्रह्म शाश्वत विकाररहित निर्विकार जो षडगुण ऐश्वर्य संपन्न यश श्री कीर्ती विज्ञान औदार्य वैराग्य संपूर्ण ऐसे कोटे असेना आणिक षटचिन्ह मंडित ती ऐका सर्वज्ञ पंडित कर्तृत्व नियंतृत्व भोक्तृत्व विभुत्व साक्षित्व सर्वज्ञ पै या चिन्ही मंडित शुद्ध शंकर परिपूर्ण ब्रह्मानंद मायाचक्र चाळक शुद्ध त्रिविध भेदरहित तो भक्तरक्षणार्थ सगुण शंभू झाला चैतन्यगण तेने भस्मासुर निर्मून धाडीला भस्म आणावया ऐसे नित्य आणिता चित्ता भस्म असुर मातला मध्ये परम तो गो ब्राह्मण देखे मनुष्य उत्तम म्हणे सहारुयनिया टाकू हे सहारुयनिया सकळ असुर राज्य करावे सबळ जाऊन या निर्जर मंडळ शक्र कमलोद्भव जिंकावे विष्णू आणि दुर्जटी हेही संहारावे शेवटी त्रिभुवन जिंकिल्या पाठी मीच इंद्र होईल ऐसे मिनी बांधुनी गाठी कैलासा गेला तो कपटी म्हणे एक तोस दुर्जटी भस्मसृष्टी न मिळ कोठे 4 लक्ष मनुष्य योनी पाहे नित्य 1.25 लक्ष गडामोडे होय शोधिली सर्व अवनी हे परी भस्म शुद्ध न मिळायचे ऐसी कपट भक्ती दावी परम म्हणे माझा टळतो नित्य नेम तुझा अर्पावे चिता भस्म तरी एक वर्म सुगम असे म्हणे हरा पंचवदा
वदना विरूपाक्ष त्रिपुरछेदना उमावल्लभा नागभूषणा वरप्रदान दे माते मज देई एक वर ज्याच्या माता ठेवी न कर तो भस्म व्हावा निर्धार कार्य फार साधे येणे म्हणून लोटांगण घालिते इतुके माझे चालवी व्रत निष्कपट शिव भोळानाथ वर द्यावया सिद्ध झाला मग बोले हिमनगर राजकुमारी हा नष्ट परमदुराचारी यासी वर देता धरित्री भस्म करिले निर्धारे महाशब्द करावयाची हौस तो पातला फाल्गुन मास आधीचं वाट पाड्या चोरासा निरोप दिथला बुबुजे आधीच जारकर मिरत त्यासी प्रभुत्व दिदरे श्रीराज्यात की मद्यपिया सदावित सिंधीवन साक्षपे मर्कटासी मद्यपान त्यात झाले वृश्चिक दंशन त्यावरी ही भूत संचारले दारुण मग अन्योन्यवर वते जेवी या लागी हा तामसी असुर यास न धरावा द्यावा कदापि वर षडाश गजास्य वीरभद्रा नंदिकेश्वर हेची सांगे परम भोळा शंकर आमचेले कृभस्मासुर यासी द्यावा अगत्यवर तो अन्यत्र रहाटी न करीच मने बाळका तुझ दिदलावर ऐसे एकताची असर उडे नाचे आनंदे थोर त्रिभुवना माझी न समाये मृत्यूलोकासी आला सतुर मग करीत चालीला सहारा संत भक्त गो विप्र शोधून भस्म करीत असे मस्तकी हस्त ठेविता तत्काळ भस्म होय न लागे वेळ अग्निचक्र शोधून सकळ भस्म करी एकदाची 56 देश शोधित चमुसहित भृज समस्त भस्म करी क्षणात थोर अनर्थ ओढविला कुटुंबासहित ब्राह्मण गिरीवरील बैसती लपवून पृथ्वीध्वस्त संपूर्ण बाहेर कोण न फिरेची जैसा क्षेन पक्षी अकस्मात पक्षी धरून संहारित तैसा अंतरिक्ष येऊनी त्वरित मस्तकी हस्तस्पर्श करी महायोद्धा रणपंडित समरी जिंकी कृतांत परिभस्मासुरा पुढे बलहत काहीच न चले युक्ती त्या जैसा पाखंडी घडत होता तो नावरे भोवता पंडिता जैशी त्या असुरापुढे पाहता न चले युक्ती कवणाची असुर करीतो नित्य संहार शिवासी न कळे समाचार भस्मदेह नेऊनी देसत्वर महानम्र होय तेथे सवेची ये मृत्यूलका मनी धरीला ऐसा आवाका त्रिदशांसहित शचीनायका भस्म करावे यावरी मग कमलोद्भव कमलाकर शेवटी भस्म करावा गंगाधर उमा त्रिभुवनात सुंदर हिरोनी घ्यावी वृद्धाची पृथ्वी पडली उद्ध्वस मिळाल्या प्रजा ऋषी आसमास सर्वांचे भय पावले मानस पुरोहिताच शरण आले मगवा सकाळांसहित पद्मजा प्रति घराणे सांगत तो म्हणे क्षीराब्दी जामात त्यास सांगू चला आता अक्षज नाम इंद्रिय ज्ञान ते ज्याने केले आदिदमन म्हणून अदोक्षज नाम त्या लागून अतिंद्रिय द्रष्टा ऐसा जो अदोक्षज जवळी केला वैकुंठ राजा घराणे सांगती प्रजातीच्या भस्मासुराचे समस्त मग समस्तासहित नारायण शिवाजवळी सांगे वर्तमान भस्मासुरे जाळून भस्म केले सर्वही उरलो आम्ही समस्त इतुक्याचाही करील अंत सदाशिवा तुझाही प्रांत बरा न दिसे आम्हाचे हैमवती करी जतन एकोणी हासला भाललोचन म्हणे भस्मासुरा सिमरण जवळ आले यावरे म्हणी तुम्ही जावे स्वस्ताना सतुर ऐसे बोलजो कर्पूर गौरव तो अकस्मात आला असुर भस्म घेऊन ते धवा आपुले गाराने आणले येत मिळाले ते देखील समस्त असुर मानतु कवित सरड्या ऐसी तयावरी म्हणे जे आले येथ उद्या भस्म करीन समस्त मग क्रोधे बोले उमानाथ भस्मासुराची ते दवा अरे तू अधमसुर केला पृथ्वीचा संहार तुझा आम्ही दिदलावर परिणाम त्याचा बरा केला असुर क्रोधे बोले ते सबै तुझी सुंदरा धारा मजदी आतरित मस्तकी लवलाई हस्ता आताची ठेवितो भवानी उठून गेली सदनात असुरग्रीवा तू कवित शिवाच्या माता ठेवून असतं तुझं देईन क्षणार्धे शिवमस्तकी ठेवावया कर वेगे धावन नीला भस्मासुर प्रजा आणि ऋषीश्वर पळू लागले दश दिशा जो भक्त जनभवभंग माया लागवी उमारंग पळता झाला सवेग घोरांदर वन घेतले पाठी लागता भस्मासुर मने जो गाड्या उभा धरी धीर अजी तुझा करीन संसार रक्षा लाविना अंगासी वेदशास्त्रांना कळे पार माया चक्रचाळक अगोचर त्यासी पामर भस्मासुर धरीन म्हणे निजबळे जो ब्रह्मादिक देवांचे ध्यान सनकादिकांचे देवतार्चन त्यासी भस्मासुर आपण धरीन म्हणे पुरुषार्थे त्यासी वाटे धरीन मी आता दिसे जवळी परी नाटोपे सर्वता ऐसा कोटी वर्षे धावता न लगे हाता सर्वेश्वरा उणे पुरे शब्द बोलत शब्दा नातुडे गिरिजाकांत तर्क कुतर्क करिता बहुत हाका बोडित नाथुडे वेदशास्त्रांचा तर्कशास्त्रे गोकिता शास्त्रज्ञ झाले म्हातारे सकळ विद्या ऐसा घेताय कसरे मदनांतक नाटोपे जो प्रेमळ शुद्ध भाविक त्याचा विकल कैलास नायक उमेसहित त्यांचे घरी देख वास घरी सर्वदा तपबल विद्या या बळे धन या बळे धरू म्हणता ते मूर्ख पूर्ण कल्पकोटी जन्म मरण फिरता गणित न होय असो अहंकारे भस्मासुर धावता नाटोपे शंकर इकडे भवानी इंदिरा वर बंधू आपुलस्तवी तेव्हा म्हणे कमलोद्भव जनका कमलनयना कमलनाभा मुरमर्दाना कमलधारका कमलशयना कमलभारणा कमलप्रिया
जगद्वंद्या जगद्व्यापका जरा जन्महोचका जनार्दना जगद्रक्षका जगदुद्धारा जलाब्धी शयना ऐसे एकता माधव मोहित रूप धरून या बनव शिवमनोरंजना केशवा आडवा आला असुराते शिव न्यग्रोध होऊनी देख दुरून पाहता झाला कौतुक मोहिनी देखता असुर निशंक बुलोनी गेला ते दवा विमानी पाहती समस्त देव म्हणती कैसेही रूप अभिनव अष्टनायिकांचे भैरव चरणांगोष्टी न तुळेचे नृत्य करीत मोहिनी असुर तन्मय झाला देखुनी म्हणे ललनी तू जोरीनी कमला अपर्णा ओवाळीचे तुझे देखत वदन माझे ओवाळूनी सांडावा प्रण तुहा नयन कटाक्ष बाणे करून मनमृग माझा विंदिला तुझे पदकमळ जेथे उमटले तेथे सुवास घ्यावया वसंत लोळे तुवा पसरवणी शृंगार जाळे आकळीले चित्त मीना मज माळ घाली सत्वर तुझे दास्य करीन निरंतर माया वेशधारी मुरहर असे वदने बोलत असे म्हणे मी तुझं वरी न त्वरित पहिलं तो न्यग्रोध धरू दिसत माझे त्यात आहे आराध्य देवेत नवसते ते केला म्या लग्नाधिपती सहित तिथे करावे गायन नृत्य परी मी ते जेथे ठेविलं असतं तुवा तेथेची ठेवावा मी जे दावी ना हवं भाव तू ही तैसेची दावी सर्व ते अण मात्र उणे पडता देव मग क्षोभेल मग तुझवरी महाखड तर माझे दैवत सगळं ब्रह्मांड जाळी लक्षणात सुरती असे अवश्य म्हणत सांगती तैसा वर्ते न मी ऐसा बुलविनी तैसे आणीला तो वट छायसी मग नमुनी देवतासे आरंभे नृत्य मोहिनी नृत्य करीत अष्टनायिका तटस्थ किन्नर गंधर्व तेथ गायन ऐकता बुलले ऐसे सर्व षटपथ होनी सुवासातीच्या वेदुनी गुप्त रूपे गुंजारव करीती वनी परी ते कामनी कोणाने नव्हे तिचे सुस्वरा एकता गायन विधी कुरंग गेला बुलवून कुंभिनी सोडून करावया श्रवण कदृत नये येऊनी पाहे मोहिनी जेथे ठेवी असता असुरे तैसेचे करीत आपुले मस्तकी ठेवीत आत्मकर मोहिनी मग असुरी ही शिरी हात ठेवीत झाला बसमध्ये तेथ मोहिनी रूप त्यागुनी भगवंत चतुर्भुज झाला वटरूप सोडून देख प्रगट झाला तेथे मदनांत हरिहर भेटले झाले एक देववर्षी ती सुमना माळा मोहिनी रूप जेव्हा धरिले म्हणून शिवाचे वीर्य द्रवले भूमीवरी पडता अष्टभाग झाले अष्टभैरव अवतारते असितांग रुरड चंड क्रोध उन्मत कपाल भीषण प्रसिद्ध सहा भैरव आठवा सुप्रसिद्ध अंशावतार शिवाचे भस्मासूर वदिला हे मात प्रगटता त्रैलोक्य आनंदभरित हस्त धोरणी रमा उमानाथ येथे झाले कैलास अंबिका तत्काळ प्रकटोन करी हरिहरा ते नंदन दोन्ही मूर्ती बैसवन करी पूजन हे मवदी हरिहर नारायण नागभूषण करी सीता वल्लभ नाव सगुण पंचवदन पन्नगशयन कर्पूर गौर कपलोद्भव पिता पिनाकपाणी पितांबरधर नीलकंठ नीलवर्ण शरीर वृंदारकपती वृंदावनासी मधुहर गोवाहन हर गोविंद चंद्रशेखर शंखचक्रधर विश्वनाथ विश्वंबर कमलनेत्र कमनीय गात्र लीला विचित्र दोकांची मुरहर माया मल्हार व्यालभूषण मोहहर्ता श्रीधर अंधकमर्दन अबकहर असुरमर्दन दोघेही सिद्धेश्वर सिंधुजावर सिद्धार निरंकार नगतनयावर नंदकिशोर ईशानेश्वर इंदिरापती क्षारवर्णतोन शिराब्दिशयन एक ब्रह्मादिव्यंद एक ब्रह्मानंद पूर्ण त्या दोघांची पूजन आनंदमय जगदंबा आता श्रोत्रे सावधान पुढे सुरस कथा अमृताहून वीरभद्र जन्म शिव पार्वती लग्न आणि षडानंद जन्म शिवलीला मृतग्रंथ सिंहस्थ गौतमी स्वधुनी भेटो येत ह्या आद्याही कैलास वैकुंठनाथ एके ठाई मिळाले तरी ह्या सिंहस्ती भाविक जन ग्रंथ गौतमी करीती स्नान अर्थजीवनी बुडी देऊन अगमर्षणी निमग्न जे श्रीधर स्वामी ब्रह्मानंद सुखाविला तेथेची प्रसिद्ध जेथे नाही भेदाभेद अक्षय अभंग सर्वदा शिवलीला मृतग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड परिसोत श्रोते अखंड द्वादशोध्याय गूढा श्री इति द्वादशोध्याय श्री सांब सदाशिवार्पण.